सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल डिझेलच्या या मॉड्यूलमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या भागात आपण दुरुस्त कसे करायचे इंजिन याबद्दल चर्चा केली होती। इंजिन सुरू न होण्याची कारणे यांत्रिक आणि विद्युत दोन्ही, उच्च इंधन वापर, इंजिन ओव्हरहीटिंग आणि कमी वीज निर्मिती। पुढे आपण कारणं कशी दुरुस्त करावी याबद्दल चर्चा करणार आहोत। जास्त ऑइलचा वापर, ऑइलचा कमी दाब, उच्च तेलाचा दाब आणि इंजिनचा आवाज। हे करण्यासाठी आवश्यक साधने, उपकरणे आणि यंत्रसामग्री पाहूया। ट्रेडिश टूलकिट 1, सॉकेट स्पॅनर सेट 1, टॉर्क रेंच 1, फिलर गेज 1, मल्टी सिलेंडर डिझेल इंजिन 1, मल्टीमीटर 1, प्रेशर गेज 1, इंजेक्टर टेस्टिंग मशीन 1, रॉकेल आवश्यकतेनुसार, सोप ऑइल आवश्यकतेनुसार, लुब्रिकंट ऑइल आवश्यकतेनुसार, कापड साफ करण्यासाठी आवश्यकतेनुसार, एमोरी पेपर आवश्यकतेनुसार, ग्रीस आवश्यकतेनुसार। जास्त ऑइलचा वापर, ऑइलची पातळी तपासा। ऑइलची पातळी जास्त असल्यास अतिरिक्त ऑइल काढून टाका। ऑइलची बाह्य गळती तपासा। ऑइलची गळती आढळल्यास ती दुरुस्त करा। ऑइलचा दर्जा तपासा। जर ग्रेड स्निग्धता कमी असेल तर ते योग्य ग्रेड तेलाने बदला। व्हॉल्व मार्गदर्शक क्लिअरन्स तपासा। क्लिअरन्स जास्त असल्यास योग्य क्लिअरन्स सह व्हॉल्व गाईड बदला। रिंग क्लिअरन्स तपासा। क्लिअरन्स जास्त असल्याचे आढळल्यास ते पुन्हा रिंग करा। पिस्टन किंवा सिलेंडर बोर किंवा लाइनर वेअर करण्यासाठी तपासा। झीज झालेले पिस्टन किंवा सिलेंडर बोर आढळल्यास इंजिनची दुरुस्ती करा। ऑइलचा कमी दाब, ऑइलचा पातळी तपासा। ऑइलचा पातळी कमी असल्यास तेल वरच्या बाजूला ठेवा। ऑइलचा दर्जा तपासा। जर ग्रेडची स्निग्धता कमी असेल तर ते योग्य ग्रेड तेलाने बदला। ऑइलचा मापक तपासा। गेज सदोष असल्याचे आढळल्यास त्यास चांगल्यासह बदला। आता ऑइल स्ट्रेनर तपासा। जर तुम्हाला काही अडथळे आढळले तर ते स्वच्छ करा। क्रॅक, ब्लॉक्स किंवा लीक साठी ऑइल पाईप तपासा। तुम्हाला काही क्रॅक आढळल्यास ते बदला। तुम्हाला कोणताही ब्लॉक आढळल्यास तो साफ करा। जर तुम्हाला काही सैल वाटले तर ते घट्ट करा। प्रेशर रिलीफ व्हॉल्व असेंब्ली तपासा। काही दोष असल्यास व्हॉल्व असेंब्ली दुरुस्त करा। ऑइल पंप दुरुस्त करा। क्रँकशाफ्ट किंवा कॅमशाफ्ट बिअरिंग तपासा। जर काही खराब आढळलं तर इंजिन दुरुस्त करा। हाय ऑइल प्रेशर, ऑइलचा दर्जा तपासा। इंजिन ऑइल गलिच्छ असल्यास ऑइल बदला। रिलीफ वाल्व तपासा। रिलीफ वाल्व सदोष आढळल्यास तो स्वच्छ करा, तो दुरुस्त करा किंवा तो बदला। ऑइल प्रेशर गेज तपासा। गेज सदोष असल्यास ते बदला आणि दुरुस्त करा। इंजिनचा आवाज, इंधनाची गुणवत्ता तपासा। ऑइलची गुणवत्ता चांगली नसल्यास इंधन बदला। पिस्टन वर कार्बन डिपॉझिट तपासा। पिस्टन वर कार्बन साठा आढळल्यास तो डिकार्बोनाइज करा। इंजिन बेअरिंग तपासा। जर बेअरिंग्स जीर्ण झाले असतील तर इंजिनची दुरुस्ती करा। इंजेक्टर तपासा। दोष आढळल्यास त्याची दुरुस्ती करा। क्रँकशाफ्ट चेक करून एंड प्ले, शेवटचा प्ले जास्त असल्यास इंजिनची दुरुस्ती करा। मुख्य बेअरिंग लुब्रिकंट तपासा। लुब्रिकंट खराब असल्यास ते दुरुस्त करा। फॉल्ट फाइंडिंग चार्ट सर्व ऍप्लिकेशनसाठी। डर्टी एअर क्लीनर, प्रतिबंधित कॉम्प्रेसर इनटेक डक्ट, कॉम्प्रेसर पासून इनटेक फोल्ड पर्यंत प्रतिबंधित हवा नलिका। प्रतिबंधित इनटेक अनेक पट, एअर क्लीनर पासून कॉम्प्रेसर पर्यंत फीड मध्ये हवा गळती। कॉम्प्रेसर पासून इनटेक आणि फोल्ड पर्यंत फीड मध्ये हवा गळती। इनटेक मॅनिफोल्ड आणि इंजिन दरम्यान हवा गळती।
एक्झॉस्ट मॅनिफोल्ड मध्ये फॉरेन वस्तू. टर्बाइन इनलेट एक्झॉस्ट मॅनिफोल्ड जॉइंट मध्ये गॅस गळती. टर्बाइन आउटलेट नंतर डक्टिंग गॅस गळती. प्रतिबंधित टर्बोचार्जर ऑइल ड्रेन लाइन. रेस्ट्रिक्टेड एजिड क्रॅक गॅस ब्रीदर. टर्बोचार्जर बेअरिंग हाऊसिंग स्लज किंवा कोक फ्युएल इंजेक्शन पंप किंवा फ्युएल इंजेक्टर चुकीच्या पद्धतीने सेट केले जातात. व्हॉल्व्हची चुकीची टायमिंग. झिजलेले इंजिन पिस्टन रिंग किंवा लाइनर. जळलेले व्हॅल्व्ह किंवा पिस्टन. कॉम्प्रेसर व्हील आणि डिफ्युजर वेन जास्त घाण जमा करणे. टर्बोचार्जर खराब झालेले. या व्हिडिओमध्ये आपण LMV किंवा HMV वाहनात जास्त ऑइल वापरणे, कमी ऑइलचा दाब, उच्च तेलाचा दाब आणि इंजिनचा आवाज या कारणांची चर्चा केली आहे. ह्या संकल्पना आगामी सत्रांमध्ये प्रगत विषयांना आकलनासाठी एक पाया म्हणून काम करतील. तुमचा संयम आणि सहभाग याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.